नाशिकमधून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या NMRDAच्या कारवाईला आता स्थगिती मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। भूसंपादनच्या कारवाईला स्थानिक आमदार साधू महंत आणि नागरिकांचा विरोध होता। दरम्यान साधू महंत आणि स्थानिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता या सगळ्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू होती, मात्र तिथल्या साधू महंतांचा या कारवाईला मोठा विरोध होता। त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, ही मोठी मागणी होती या साधू महंतांची आणि तिथल्या नागरिकांची, आता या कारवाईला स्थगिती मिळाली आहे। बरोबर आहे, तात्पुरती स्थगिती ही देण्यात आलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे। त्यामध्ये आता NMRDAच्या नवीन निकषानुसार दुभाजकापासून दोन्ही बाजूला 50 मीटर जागा ही ताब्यात घेण्याचं नियोजन NMRDAचं होतं। मात्र ही अनावश्यक अतिरिक्त जागा आहे, ही जागा घेऊ नये अशी स्थानिकांची मागणी होती। मात्र भीतीपोटी अनेक नागरिकांनी, काही व्यावसायिकांनी आपली जी बांधकामं होती ती पाडण्यास देखील सुरुवात केलेली होती, परंतु काहींची घरं जाणार होती, नवीन नवीन इमारती जाणार होत्या, त्यामुळे या संपूर्ण कारवाईला विरोध केला जात होता। उपोषण झाली, रस्ता रोको झाला आणि अखेर स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यामध्ये स्थानिक नागरिक साधू महंत होते। मुख्यमंत्र्यांनी तात्पुरता दिलासा दिलेला आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या संपूर्ण परिसराची पाहणी करतील आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।